नमस्कार सर्व मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनींनो, आपल्याला 13/5/2024 ला मतदान कोणाला करायचं आहे हे मी सांगणार नाही, पण मतदान हे कर्तव्य आहे आणि ते आपल्याला 100% आपण ऑन ड्युटीवर असताना त्यापूर्वी आपण पोस्टाने नोंदणी करायची आहे। कारण आपलं 7 एप्रिल 2024 ला प्रशिक्षण असणार आहे आणि ह्या प्रशिक्षणाच्या दरम्यान आपल्याकडून जो फॉर्म भरून घेतला जाणार आहे, ह्या फॉर्ममध्ये काही माहिती आपल्याला भरावी लागते, पण बऱ्याच कर्मचाऱ्यांना ही माहिती उपलब्ध नसते। तेव्हा ही माहिती एका क्लिकमध्ये कशी उपलब्ध करून देता येईल यासाठी मी आजचा हा व्हिडिओ तयार केला आहे। चला तर मग अधिक वेळ न घालवता पाहूयात आपण आपला इपिक नंबर, सिरियल नंबर, पार्ट नंबर कसा पाहायचा, अगदी मतदान किती तारखेला आहे याची सखोल माहिती आपल्याला ऑनलाईन पाहता येते। जाऊयात, मी घेऊन जाते तुम्हाला वेबसाईटकडे। ही वेबसाईट आहे, या ठिकाणी ही वेबसाईट तुम्ही पाठ करायची गरज नाही, मी तुम्हाला डायरेक्ट याची लिंक देतो आणि ती फक्त पेस्ट त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं, एक क्लिक केली की ती ओपन होणार आहे। ही वेबसाईट टाकली मी आणि तुम्ही अशीच वेबसाईट त्याच्यावरती क्लिक केल्याबरोबर अशा पद्धतीने हे होम पेज ओपन होणार आहे। या होम पेजमध्ये आपल्याला 3 प्रकारे माहिती पाहता येते। सर्च बाय इपिक, 2 नंबरला सर्च बाय डिटेल आणि 3 नंबरला जर तुमचा मोबाईल लिंक असेल तर ह्या 3 पैकी कोणत्याही एका पद्धतीने आपल्याला फॉर्म भरण्यासाठी जी आवश्यक माहिती आहे हे आपण पाहता येणार आहे। मी पहिल्यांदा सर्च बाय इपिकने माहिती या ठिकाणी पाहूयात। इपिक नंबर आपल्या इलेक्शन मतदान ओळखपत्र जे आहे त्याच्यावरती असतो। मी माझा मतदान ओळखपत्र टाकतोय, MT/228/228/0705017 पाहूयात माझा नंबर बरोबर आहे का। MT/228/0705017 बघा, MT/228/228/0705017। इथं लँग्वेज आपण मराठी लँग्वेज निवडा, इथं राज्य आपलं महाराष्ट्र निवडा आणि हा जो कॅप्चा आहे तो कॅप्चा व्यवस्थित टाका। या ठिकाणी N1CDBN टाकलेला आहे कॅप्चा, सर्च म्हणा आणि माझी माहिती ओपन झालेली आहे। हीच तर माहिती आपल्याला फॉर्म भरताना लागणार आहे। मग याच्यामध्ये आणखी ह्या माहितीमध्ये आणखी सखोल पाहायचं असेल तर व्ह्यू डिटेलमध्ये जा आणि त्या ठिकाणी पहा। आता नवीन पेज ओपन होईल आणि या पेजमध्ये तुम्हाला तुमची इत्थंभूत माहिती मिळणार आहे। बघा, माझी सगळी माहिती या ठिकाणी ओपन झाली आहे। नाव, वडिलांचं नाव, वय, त्यानंतर माझा इपिक क्रमांक, आपल्याला जी माहिती लागते पहा, विधानसभा मतदार क्रमांक, मतदान कुठं होणार आहे, कुंबळेला कोणत्या रूम मध्ये आहे 3 नंबरच्या, हा महत्वाचा आहे। भाग क्रमांक, पार्ट नंबर आणि खाली आहे भाग अनुक्रमांक 251 आणि पहा मित्रांनो, मतदानाची तारीख सुद्धा या ठिकाणी याच्यावरती आली आहे आणि हीच तर माहिती आपल्याला उद्या फॉर्म भरून 7 एप्रिल 2024 ला आपल्याला ही माहिती जमा करायची आहे। नक्कीच तुम्हाला ह्या माहितीचा उपयोग होणार आहे। हा व्हिडिओ सर्व मित्रांना शेअर करा, ही लिंक सर्वांना द्या, म्हणजे 1 मिनिटामध्ये ही माहिती भरून आपला फॉर्म भरतील आणि आपल्याला मतदानाचा हक्क पोस्टाने बजवायचा आहे, म्हणून आपण ही माहिती अवश्य भरावी आणि सर्वांना शेअर करावी। थँक्यू व्हेरी मच।